नमस्कार, तुमच्या सर्वांचे खूप खूप अगदी मनापासून स्वागत आहे अन्नपूर्णा होम कुकिंगला। आज आपण मस्तपैकी चुलीवरती स्वयंपाक करणार आहोत। तर आज पोळ्या बनवण्याचा कंटाळा आला आहे, त्यामुळे आपण राजमा चावल बनवणार आहोत। तर मी इथे चूल पेटवलेली आहे, त्यावर तवा ठेवून थोडंसं तेल घातलेलं आहे। तुम्ही बघू शकता, मस्तपैकी आपण देसी स्टाईल राजमा बनवणार आहोत आज। इथे मी साहित्य घेतलेलं आहे, उभा चिरलेला कांदा, कोथिंबीर, टोमॅटो, अद्रक, लसूण आणि किसलेलं खोबरं। तर आपण हे सगळं जे आहे ते तव्यावरती परतवून घेणार आहोत मस्तपैकी। पण कांद्याला थोडा वेळ लागतो, म्हणून आपण आधी कांदा थोडा वेळ परतवूया, नंतर बाकीचं साहित्य यावरती परतवायला घालूया। तुम्ही जर अजून अन्नपूर्णा होम कुकिंगला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा। राजमा चावल जे आहे ती आपण महाराष्ट्रीयन स्टाईलमध्ये बनवणार आहोत। एकदम भन्नाट अशी मसालेदार आपण ही राजमा बनवणार आहोत। एकदम सोपी पद्धत आहे, तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर आपण बाकीचं साहित्य पण तव्यावरती घातलेलं आहे, टोमॅटो, किसलेलं खोबरं, अद्रक, लसूण, बाकी कोथिंबीर आपण यावर घातलेली नाही। आपण हे व्यवस्थित परतवून घेऊ छानपैकी, जेणेकरून ते जे आहे शिजलेलं पाहिजे व्यवस्थित। तुम्ही जर अजून अन्नपूर्णा होम कुकिंगला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा। आपण आता हे काढून घेऊ डिशमध्ये। आपण जास्त काळं पण नाही होऊ दिलं, ते फक्त परतवून घेतलेलं आहे, छान शिजवलेलं आहे, तुम्ही बघू शकता। आता आपण हा जो मसाला आहे हा ग्राइंड करून घेऊया। आपण इथे कढई घेतलेली आहे, त्यामध्ये 4 पळ्या तेल घेतलेलं आहे। आपण आता मस्तपैकी मसालेदार राजमा बनवणार आहोत। अगदी सोपी घरगुती साहित्यामध्ये होणारी रेसिपी आहे। तुम्हालाही जर पोळ्या बनवण्याचा कंटाळा आला असेल तर तुम्ही नक्की राजमा चावल बनवू शकता। आपण आता तेलामध्ये जिरं घातलेलं आहे, चुलीवरची जी देसी टेस्ट असते, म्हणजे एक वेगळाच फ्लेवर, एक वेगळीच टेस्ट त्या भाजीमध्ये उतरते, किंवा आपण जोही स्वयंपाक चुलीवरती बनवतो। आणि आपल्या ज्या जुन्या पद्धती आहेत, जुनी संस्कृती आहे, ती जपण्यासाठी आपण आठवड्यातून एकदा तरी चुलीवरती स्वयंपाक हा बनवलाच पाहिजे। आपण हे जे वाटण आहे ते तेलामध्ये मस्तपैकी घालून घेतलं आहे। आपण आता हे छान परतवून घेऊया। खडे मसाले जे आहे ते मी राजमा बॉईल करतानाच त्यामध्ये घातले होते। राजमा जे आहे ते मी कुकरला 3 ते 4 शिट्ट्या केलेल्या आहे। रात्री मी ते भिजवले होते आणि आता शिजवताना मी त्यामध्ये कांदा परतवला होता बारीक चिरलेला, आणि तेजपत्ता आणि दालचिनी टाकली होती। तुम्ही बघू शकता, मसाला एकदम मस्तपैकी परतत आहे, त्याला तेलही सुटत आहे। आता तुम्हालाही चुलीवरती स्वयंपाक करायला आवडत असेल तर तुम्ही नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। आता आपण यामध्ये लाल मिर्च पावडर घालूया 2 चमचे, आणि हळद घालूया। आपला जो घरगुती मसाला आहे तो यामध्ये आपण घालूया, आणि हा जो गरम मसाला आहे तो यामध्ये आपण थोडासा घालूया, आणि हे आपण व्यवस्थित मिक्स करूया आणि छानपैकी याला तेल सुटेपर्यंत परतवून घेऊया। आपण कुठलाही बाहेरचा मसाला किंवा राजमा स्पेशल मसाला यामध्ये घातलेला नाही, एकदम घरगुती साहित्यामध्ये एकदम सोप्या प्रकारे आपण राजमा बनवत आहोत। आता मसाला परतलेला आहे, आपण यामध्ये जे बॉईल केलेला राजमा आहे तो घालून घेऊया। राजमा एकदम छानपैकी शिजलेला आहे, आपण हा यामध्ये घालून घेऊया। आणि तुम्हाला जर पाणी लागत असेल तर तुम्ही यामध्ये घालू शकता, मला काही गरज वाटत नाही पाणी घालायची।
तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाणी कमी जास्त करू शकता. आपण आता यामध्ये कोथिंबीर घालून घेऊया आणि मिक्स करून घेऊया. मी राजमा शिजवताना मीठ टाकलं होतं यामध्ये, तर आता मी फक्त 1 चम्मच मीठ टाकते आणि मिक्स करून घेते. खूप टेस्टी लागते ही डिश, तुम्ही नक्की ट्राय करून बघा. राजमा चावल. एखाद्या दिवशी काहीतरी वेगळा खायचा मूड असेल, चविष्ट खायचा मूड असेल, तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला फार आवडेल. जवळजवळ आपली जी डिश आहे ती बनून तयार आहे. आपण यामध्ये थोडीशी म्हणजे लिंबू पिळून घेऊया. लिंबू यामुळे या भाजीला खूप छान टेस्ट येते. तुम्ही वरतून खातानाही पिळून खाऊ शकता, पण भाजीमध्ये उकळताना पिळल्यावरती भाजीची जी टेस्ट आहे ती अजून छान होते. आपला राजमा चावल बनून तयार आहे. आपण आता सर्व करून घेऊया. तुम्ही बघू शकता किती छान राजमा आपला झालेला आहे, खूप छान दिसत आहे. तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. अन्नपूर्णा होम कुकिंगला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.